अरे माझा कुंदन भावरो कुठं हरवलं. घे घे या बोंबलाच्या वासून तरी घरी ये रे बाबा. ये रे माझा पोरगा आहे त्याच्या घरी ये रे माझा कुंदन र. काकू नमस्कार काकू. अरे माझा कुंदन भावरो हरवला रे. कुठं गेला काय बाई माझा भावरो. कुठं रे गेला माझा कुंदन भावरो. एवढी नको ना रडू. थोडी थोडी रड. लोकांसमोर मला पण रडायला लागते. अजून थोडं रडलं तर माझे डोळे सुचते ना. ओय सावे तुला तुझ्या डोळ्यांची पडली आहे. तुझं कुंदन दादू हरवलं त्याचं काय नाही. काकू आवडा रडून काय होईल. ती म्हणते ती बरोबर म्हणते. आपला कुंदन दादू जसा गेला तसा येईल परत. हाँ जी, आज वो सर्व पितरी अमावस्या है ना, तो 13 दिन हुए हैं ना. किती र दिन मेल्या. बस 13 दिन. अरे माझा कुंदन भावरो गेला र. माझा कुंदन पावसाच्या पावलांवर पाऊल ठेवत गेला र. असं करत वारवला आणि हसा गेला र. माझा कुंदन गेला र. संताबाई जरा शांत रहिए. वो हम क्या कह रहा हूँ, भोजन का वक्त कब होगा. अरे पिंडीवर फुल ठेवलं व. कसलं रे भोजन आणि कसली पिंडा. अरे ते तुमच्यामध्ये कोणी चाहता है 13वा भोजन ठेवता है ना. आम्ही पण त्यासाठीच दिलोय. त्यासाठी काय. बर मी चिंबोरीचं सार करते हा. आणि मी बोकरच कापते हा. मी काय म्हणतोय जाताना तो चकनाला भाजून जावला दिला का. हा? जवला पाहिजे आहे काय. बाबूरावजींचा फोन. हॅलो अहो हे काय होऊन बसलं शांताबाई. अरे बाबूरावजी आता अंगसात आपण पळून. हो काही काय. अहो ती हाय जेवण बनवते ती. पण अहो ती रडून रडून अर्धी झाली हो पोर. तुम्ही नका काळजी करू बाबूरावजी. माझं कुंदन आहे ना की होईल ते पुन्हा पूर्ण. हा असं म्हणताय. अहो सगळा विधात्याचा खेळतो. जसा गेला तसा आला म्हणजे मिळवली. हो आई एकविरीला नवसच बोललीये. पुढच्या कोणच्या ना कोणच्या एपिसोडला घेऊन येईल रे त्याला. अहो तो येईल त्या होईल. पण आता लग्नाचं काय. इश्श मी नाही जा. कौरी घाई तुम्हाला. हो आपल्या लग्नाचं नाही. अहो पोरांच्या लग्नाचं बोलतोय. असं तर मला वाटलं. हो आवरा पोराला शोधायला हवं. अहो पोरांची लग्न आडलीत. हो सापरण आपला देव खंडोबा आहे ना. आनंद माझ्या लेका सुखरू. वय वय तुमचा आयकवीरा केलेला नवस नक्की पावल. आणि आयकवीरा कुंदनला सुखरूप घरला आणल. हो चला ठेवतो पण शांताजी. बरं ठेवा फोन बाबूरावजी. हे मेल्या लवकर घरी ये. सगळ्यांच्या डोक्याला ताप झालाय. ताप वारला तो कोरोना होईल. त्याआधी ये रे बाबा. तोवर मी भाजक्या बोंबलांचा सार करते. हे घे वासना तरी येईल. थँक्यू भाऊ. बड्डेचा केक नंतर खाऊ. हा आणि लक्षात ठेवायचं मी तारखेप्रमाणे नाही तिथीप्रमाणेच बड्डे करतो. हा सर्व पितरी अमावस्याने माझा बड्डे एकसाथच असतो. हा चल ठेवतो कामात आहे जरा. हा चल ठेवतो. तर मी तुमच्या समध्यांसाठी करोडपती बनायची एक स्कीम आणली आहे. तर हे एक बिस्किट करोडाचं आहे. तुमच्या नजरेला जरी चालण्याचं वाटलं तरी ह्याची किंमत करोडाची आहे. विचार करा. एकदा खाऊन खाडून काढण्यापेक्षा एकदा विकत घ्या आणि 100 विका. सर एकदा आलं ना परत एकदा एक्सप्लेन करून सांगता का. स्टँडअप सांगतो मी. एक मिनिट फोन आला. हॅलो भाऊ थँक्यू.
अरे भाऊ तू काय हिस्साच नाही माझा बर्थडे बघा. काय पार्टी काय आवाज येत नाही. चल ठेव तू कामात आहे. सर काय दिसले नाही? दिसला? हा. तर हे एक बिस्किट 1000चं आहे. एका माणसाने एकसाथ 3 बिस्किटं विकत घ्यायची आणि 3 जणांना विकायची आणि त्या 3 जणांना सांगायचं तुम्ही पण 3 जणांना विका. मग काय? मग पैसे डबल कसले टिब्बल. हे माझा बर्थडे ना निवडतात सगळे. हॅपी बर्थडे ऐका आता ऐका. अरे भडकाव माझे पैसे कधी देतोयस? रॉंग नंबर येतच असतात तसे. तुम्ही समजांनी लक्ष बिस्किटांवर ठेवा. लक्षात घ्या. हे बिस्किट आपल्याला करोडपती बनवणार आहे. तर करोडपती विचार करा. तर बोला आपल्या सगळ्यांचा एकच नारा घरी बसल्या काय करतोस रे बाळा? सगळं यायचं निरोप करा. काय बोलते येड जेवण्यानं? असं नाही येते. सगळ्यांनी बिस्किट खाणं टाळा असं येते. आणि विचार करा. आपल्याला बिस्किट करोडपती बनवणार आहे. तर त्याच विचाराने बोला घर बसल्या काय करतोस रे बाळा? सगळ्यांनी बिस्किट खाल्ले. हॅलो अम्मा. ये शिवम्या कुठं आहेस रे तू? काम सुरू आहे. बाय मेले आज कसलं काम करतोयस? तिथीप्रमाणे बर्थडे आहे ना तुझा. मम्मा तुझा गळा आहे की भायकाळ आहे? मम्मा मी येतो घरला येतो. हा तू वाड्या रेडी ठेव. हा आजच 13 दिवस पूर्ण होतील. हा हो रे मी सांगितलेलं समजा सामान घेऊन येशील ना. नैवेद्य वेळीच ठेवाय हवा. नंतर कावळा शिवल. होय मम्मा आज दिस पण चांगला आहे. माझा धंदा पण जोरदार झालाय. हा माझा बड्डे आणि कुंदनचा 13वा एकसाथ झालाच पाहिजे. हा हो रे माझ्या बाळा लवकर ये रे. येतो. हा ठेव. हा बाय. 13व्याची घडी मी बशिवली ग बाई. 13व्याची घडी मी बशिवली ग बाई. मी कुंदनची खोड मोडली ग बाई. मी कुंदनची खोड मोडली. काय रे आला का कुंदन?
मम्मा इथे एक कुंदन नाही 100 कुंदन आलेत. अरे त्यातला जो डोंकावळा असेल ना तू कुंदन असेल. मम्मा म्या डोम कावळा शोधत बसलो ना, हे कावळा माझा कावळा करतील. अरे देवा, काय चालवलं हे? शिवम म्हणतोय काव काव, आत्या म्हणते कुंदन मावरा कायमचा जाव. कुंदन परत येत नाही तोवर ह्यांचे असेच पराक्रम सुरू राहणार आहेत. कुंदन येईपर्यंत तुम्ही नाटकी तऱ्हांना लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करत पाहत राहा. एक लगीन असंही कवळा मावरा कवळी शेंग. कवळा मावरा कवळी शेंग.